श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या समाधी जीवन सोहळ्यानिमित्त आज शुक्रवारी दिनांक 2 ऑगस्ट रोजी सदर बाजार येथील विठ्ठल मंदिर येथे सकाळी 11 वाजता पालखीतून मिरवणूक काढण्यात आली। तत्पूर्वी समाधी जीवन सोहळ्यानिमित्त आज पहाटे 5 वाजता श्रींच्या मूर्तीस महाअभिषेक व महापूजा करून सकाळी 11 वाजता समस्त वासोळे ग्रामस्थ व महिला भजनी मंडळाच्या सहकार्याने भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। दिंडीच्या कार्यक्रमानंतर हरिभक्त परायण श्री धनंजय चव्हाण महाराज यांचे संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या जीवनावर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला। दुपारी 12:30 वाजता संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली। त्यानंतर महाआरती व महाप्रसाद याचे आयोजन करण्यात आले होते। त्यामुळे सदर बाजार येथील विठ्ठल मंदिरात आज दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे। सदर बाजारमधील नामदेव शिंपी समाज व सर्व ग्रामस्थ समाजांच्या वतीनं संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा वर्ष 647वे या सोहळ्याकरता ग्रामस्थांच्या वतीनं अतिशय उल्हासात आणि भक्तिमय वातावरणामध्ये हा उत्साह गेली 50 वर्ष साजरा करत आहेत। या उत्सवामध्ये नामदेव शिंपी समाजाच्या या नामदेव उत्सवाचे महत्त्व आहे की ज्या नामदेव महाराजांनी 14 जणांनी पांडुरंगाच्या दारामध्ये 14 जणांनी जिवंत समाधी घेतलेली आहे आणि हे अख्ख्या विश्वात असं कधीही झालेलं नाहीये। असा नावलौकिक असे नामदेव महाराज आहेत। नामदेव महाराज हे श्री पांडुरंगाचे अत्यंत लाडके आणि जवळचे भक्त होते। त्यामुळं नामदेव महाराजांना ज्या नामदेवांनी वारकरी संप्रदायाची पताका रोवली, ज्यांनी वारकरी संप्रदायाची दिंडी सोहळा सुरू केला, असे हे नामदेव महाराज आहेत। आणि या नामदेव महाराजांचा यातील सर्व शिंपी समाज आणि सर्व इतर समाजाच्या वतीनं अतिशय उत्साहात संजीवन समाधी सोहळा उत्साहात पार पाडला जातो। यामुळे पहाटे 5 वाजता काकड आरती आणि महाअभिषेक झालेला आहे। 10 वाजता वासोळे ग्रामस्थ महिला भजनी मंडळ व वासोळे ग्रामस्थ यांच्या वतीनं दिंडीचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्यांनी नियोजन करून पूर्ण पाडलेला आहे। 11 वाजता हरिभक्त परायण श्री धनंजय चव्हाण दहीगाव यांचं सुंदर असं कीर्तनाचा आता कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमानंतर संपूर्ण ग्रामस्थ भाविक भक्तांना या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे। यामध्ये कमीत कमी 1 ते 1,500 लोक या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि सुंदर अशा कार्यक्रमाला संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं उत्कृष्ट सहकार्य आणि भक्तिमय वातावरण निर्माण होऊन हा उत्साहात पार पाडला जातो।